बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता 15 दिवसांवर आल्या आहेत. ही परीक्षा विद्यार्थी जीवनातली सगळ्यात महत्त्वाची परीक्षा. त्यामुळे स्वाभाविकच पालकांनाही मुलांकडनं वाजवी अपेक्षा या असणारच. मुलांना परीक्षेविषयीची उत्सुकता, काही प्रमाणामध्ये दडपण, ताण हाही असतोच. तसं पाहायला गेलो ना पालकांनो, तर या परीक्षा दरवर्षीच होत असतात, पण मुलं मात्र दरवर्षी वेगवेगळी असतात. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या काळीही आम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षा दिल्या, पण एवढं स्तोम नव्हतं त्यावेळेला. पण आता असं झालं आहे पालकांनो, की मुलांच्या समोरची चॅलेंजेस, स्पर्धा, आव्हानं वाढत चाललेली आहेत. करिअरच्या ज्या काही स्पर्धा आहेत किंवा करिअरविषयीचे जे प्रश्न आहेत ते अधिक गंभीर होत चाललेले आहेत. मार्कांची स्पर्धा इतकी वाढली आहे की स्वतःला सिद्ध करावं लागतं आहे आणि म्हणूनच ह्या परीक्षेमध्ये असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो की परीक्षा कोणाची, मुलांची की पालकांची. या परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला काही गोष्टी जर समजावून घेता आल्या पालकांनो आणि त्या मुलांनाही सांगता आल्या तर निश्चितपणे ही परीक्षा आपल्या दोघांसाठीही सोपी जाणार आहे. काय बरं आपल्याला लक्षात ठेवायला हवं आहे, तर मुलांची तब्येत, विशेषतः पोटाचं त्यांचं आरोग्य जर उत्तम राहिलं तर ते खूप छान होईल. मनावरती खूप ताण असतो, परीक्षेच्या काळात जागरणं होतात, मग पित्त वाढतं. मेंदूवर सातत्याने अभ्यासाचं दडपण असल्यामुळे फटीग किंवा थकवा येतो. म्हणूनच पचनाला अत्यंत हलका असा आहार मुलांना द्यायला हवा आहे. परीक्षेला जाताना उपाशीपोटी न जाता माफक का होईना मुलांना खायलाच लावा. या काळामध्ये उत्साह वाटेल, ऊर्जा वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहील अशा प्रकारचा आहार देऊया. झोप येईल, कंटाळा येईल, गुंगी येईल अशा प्रकारचे पदार्थ आपण थोडे टाळूया. एकदम खूप जेवायला देणं, यापेक्षा 2-3 वेळा खाणं देणं, तसंच पाणी, शहाळ्याचं पाणी किंवा फळांचा रस, नुसती फळं, ड्रायफ्रूट हे आपण द्यायला हरकत नाही. ॲसिडिटी वाढेल, उघड्यावरचे पदार्थ, अति तेलकट, अति गोड, तिखट हे आपण पदार्थ टाळले पाहिजेत, विशेषतः फास्ट फूड. परीक्षेच्या केंद्रावर मुलांना 1 तास आधीच पोहोचता येईल अशा प्रकारची आपण सोय करणं गरजेचं आहे. कारण वाहतुकीची साधनं, ट्रॅफिकचा अडथळा नक्कीच आणू शकतात, त्याच्यासाठी सजग राहा. तुम्ही स्वतः ताणतणावाला किंवा टेन्शनला आमंत्रण देऊ नका आणि परीक्षेला जाताना मुलांनाही हा ताण किंवा टेन्शन देऊ नका. रोजच्या दिवसासारखा अगदी सहज असा दिवस असू द्या. घरातलं वातावरण तणावरहित, अगदी नॉर्मल ठेवा. अन्यथा होतं काय की मुलांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आजारपणाचा धोका निर्माण होतो. मुलांना सांगा की पुस्तकाला हात लावण्यापेक्षा पुस्तकावरून स्वतःच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, त्या परीक्षेच्या वेळेला वाचल्या तर त्यामुळे काय होईल की मुलांचा आत्मविश्वास राहतो, टिकून राहतो. त्यांना खात्री वाटते की आपण लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला हे समजलं आहे, आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. त्यांचा विश्वास स्वतःवरती राहतो, मनामध्ये भीती राहत नाही. शक्यतो मुलांचा मोबाईल अगदी कमीत कमी करा. मी तर म्हणते बंद करेन असं सांगा, पण ते मुलांशी बोलून. जर मुलांशी बोलून आपण हे डील केलं किंवा ही चर्चा केली तर आपण मुलांना हे सांगू शकतो की सातत्याने येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे तुझं मन जे आहे ते विचलित होऊ शकतं. पण मुलं जर या गोष्टीला तयार नसतील तर अगदीही अतिरेक करण्याची गरज नाही. मुलांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत याकरता नकारात्मक बोलणं आपण टाळूया. कारण त्यांना असा सेल्फ डाऊट येत असतो की मला पेपर नीट जाईल का, कमी मार्क्स मिळणार तर नाहीत ना, आणि जर कमी मिळाले तर मला कॉलेजला ॲडमिशन मिळेल का, माझ्या करिअरचं काय होईल. तर हे जर संशय मुलांना वाटत असतील तर त्यांना आपण असं काही बोलणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्यांचा जोश वाढेल, जोम वाढेल, उत्साह वाढेल, प्रेरणा मिळेल. त्यांना धीर द्यायला हवा. परीक्षेला जाताना मुलांना महत्त्वाच्या प्रश्नांची रिव्हिजन करू द्या, त्याच्यामुळे उत्तम गुण मिळतात. त्यांनी जर प्रॅक्टिस केली तर त्यांच्या मनावरचं दडपण कमी होतं, स्वतःचा विश्वास वाढतो आणि त्यांना असं वाटतं येस आय कॅन डू इट. परीक्षेचं लेखन साहित्य म्हणजे 2 पेन्सिल, 2 पेनं, 1 रबर, अन्य पण बाकीची भौमितिक साधनं, तसंच प्रवेशपत्र जे ओरिजिनल आहे त्याच्यावर एक त्याचे अधिक प्रिंटआउट काढणं, घड्याळ हे सगळं सोबत नेणं, जबाबदारीने घेऊन जाणं आणि जबाबदारीने आणणं हेही त्यांना समजावून सांगा. जेव्हा मुलांना आपण असं सांगू की प्रश्नपत्रिका आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बघायचा आहे विषय, योग्य विषयाची, योग्य माध्यमाची आपल्याला प्रश्नपत्रिका मिळालेली आहे का, सेक्शन बरोबर आहे का, तारीख बरोबर आहे का, टोटल गुण किती आहेत, आणि हे सगळं एकदा चेक केल्यानंतर ज्या सूचना दिल्या आहेत त्या बारकाईने वाचणं, काळजीपूर्वक वाचणं. कारण SSC बोर्डामध्ये
एवढा वेळ निश्चितपणे सुरुवातीच्या काळामध्ये असतो. शिवाय पेपर लिहिताना प्रश्न क्रमांक, प्रश्नाचा उपक्रमांक, मार्क आणि उत्तर याच्यावर फोकस करायला हवं आहे. प्रश्न नीट वाचायला हवा आहे की किती मार्कांचा प्रश्न आहे, किती कॉन्टेंट लिहिणं अपेक्षित आहे आणि हे सगळं करत असताना घड्याळाकडे लक्ष देणंही खूप आवश्यक आहे. पालकांनो, परीक्षा खरं म्हणजे सोपी असते. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वसाधारण विद्यार्थी पास होईल अशाच प्रकारचा पेपर नेहमी सेट केलेला असतो. मुलांना हे जरूर सांगा की चुकीच्या मार्गाने किंवा अवैध मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने आपल्याला जर पेपर कोणीतरी देतं आहे असं म्हणत असेल तर ते सगळं खरं नसतं. तेव्हा चुकीच्या मार्गाने परीक्षा पास होण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मुलांना धीर द्या. परीक्षा सोपी आहे. तू छानच करणार आहेस. तू आतापर्यंत खूप मेहनत केलेली आहेस. आम्हाला खात्री आहे की तू हे सगळं चांगलं करणार आहेस. आम्ही तुझ्याबरोबर नेहमी आहोत, तुझ्यासोबत आहोत, तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर द्या. ही परीक्षा खरोखर आयुष्याचा एक महत्त्वाचा सोपान असला तरी तो ताण देणारा नाही. दडपण रहित ही परीक्षा कशी जाईल याकरता मुलांच्या बरोबरीने उभे राहा. धन्यवाद.